विश्वातील सर्वात प्रथम महावैज्ञानिक तथागत सम्यक संबुद्ध सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तथा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो। आज महात्मा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने या 2 दिवसीय सत्राचा हा अंतिम टप्पा आहे। काल या कार्यक्रमाचा पहिला दिवस होता आणि काल धम्म रॅली मोठ्या प्रमाणात इथे झालेली आणि धम्म देशना पण भिक्खू संघाने दिलेली आहे आणि आज सकाळी वधूवर परिचय मेळावा पण मोठ्या प्रमाणात इथे पार पडला। आता हा तिसरा टप्पा म्हणजेच प्रबोधन आणि स्नेहमिलन सोहळा या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक आयुष्यमान खुशाल तेलंग सर, वरिष्ठ आंबेडकरी विचारवंत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या समितीचे अध्यक्ष माननीय विजय उमरे सर, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आयुष्यमान प्रमोद शंभरकर सर, सहाय्यक अधीक्षक डाक विभाग नागपूर, तसेच दुसरे प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर देवीदास मैस्के सर, VNIT नागपूर, तसेच या मंचावर उपस्थित आमच्या समितीचे उपाध्यक्ष माननीय चेतन उंदीरवाडे सर आणि आमच्या समितीचे सन्मान्य सर्व पदाधिकारी सदस्यगण, या कार्यक्रमास उपस्थित असलेले शहरातील सर्व संघटनांचे सन्मान्य पदाधिकारी, तसेच या बोधिसत्व परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका, आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम। या समितीद्वारे मागील 20 ते 25 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक असे कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात होत आलेले आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। तरी पण या समितीद्वारे जे कार्य या शहरामध्ये केलेले आहे त्याचा उलगडा करणे या प्रास्ताविकाच्या निमित्ताने मी उचित समजतो आणि या समितीचा कार्यकाल मी आपल्याला थोडक्यात सांगतो। या इथे सन्माननीय इजेड खोब्रागडे साहेब पदावर असताना त्यांनी इथे एक मीटिंग घेतली चंद्रपूर शहरामध्ये आणि आपल्या समाजाचं एक मोठं इथे सभागृह व्हावं या संकल्पनेतून त्यांनी माननीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन त्यांना अवगत केलं की इथे आपल्या समाजाचं एक मोठं सभागृह व्हावं, कारण की त्या पिरियडमध्ये ज्या काही समितीच्या बैठका किंवा काही होत असते तर ते दुसरीकडे घ्यावं लागत होतं। तर त्यांच्या संकल्पनेमधून या समितीची ही जी जागा आहे ही 93ला इथे विकत घेतली आणि त्यानंतर या सभागृहाचं जे काही बांधकाम करण्याचं ठरवण्यात आलं आणि 2003मध्ये हे सभागृह याचा लोकार्पण झाला आणि यानंतर खऱ्या अर्थाने या समितीद्वारे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य सुरू झाले। त्यामध्ये प्रामुख्यानं 95मध्ये बुद्ध जयंतीचा मोठ्या प्रमाणात साजरी केली, त्यानंतर लगेच 2002ला महात्मा फुले वाचनालयाची निर्मिती करण्यात आली, 2003ला सुशीलकुमार शिंदे तत्कालीन मुख्यमंत्रीच्या हस्ते या सभागृहाचं लोकार्पण झालं। 2006मध्ये धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त इथे 14 एप्रिलला मोठा कार्यक्रम बाबासाहेबांच्या जयंतीदिनी करण्यात आला। 2006ला धम्मदीक्षा सांगता समारंभ 2 दिवसीय धम्म परिषद त्या पिरियडमध्ये इथे संपन्न झाली होती। त्यानंतर ही धम्म परिषद आता आपण यावर्षी घेतलेली आहे। एवढंच नव्हे तर शहरातील जे काही होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण दरवर्षी करत आलेलो आहोत, तसेच त्यांच्या शिक्षणाकरिता समितीतर्फे दरवर्षी आपण त्यांना शिष्यवृत्ती देत आहोत। सोबतच या शहरामध्ये जे काही गरजू विद्यार्थी असेल त्यांना आर्थिक मदत आणि जे काही दुर्धर आजाराने काही
आजारी असेल त्यांना पण आपण वैद्यकीय मदत या निमित्तानं देत असतो. तसेच 2012 ते 16 या दरम्यान संविधान दिनाचा मोठा कार्यक्रम या समितीमध्ये शहरामध्ये या समितीने चालू करून दिला होता. आणि आज आपण बघतो आहे की इथे शहरामध्येच नव्हे तर पूर्ण शहर म्हणजे जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे. संविधानाविषयी एवढं जागृत या संविधानाविषयी या समितीनं या लोकांना केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपण 2013मध्ये सुंदर विहार स्वच्छ बुद्ध विहार ही संकल्पना राबवून 70 बुद्ध विहारांचं निरीक्षण करून 1 महिना त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांना आपण काही भेटी दिल्या. आणि एवढंच नव्हे तर या समितीने मोठे मोठे कार्यक्रम घेतले. 26 नोव्हेंबरचा मोठा कार्यक्रम या समितीने सुरू करून दिलेला आहे. दरवर्षी आपण वधूवर परिचय मेळावा आणि धम्म परिषद किंवा स्नेहमिलन सोहळा आपण घेत असतो. आणि जे काही आपल्या शहरामध्ये जे काही चांगले कामं करतात त्यांचा आपण सत्कार पण घेत असतो. आज या निमित्तानं आज या प्रबोधनानंतरच स्नेहमिलन सोहळ्याच्या अंतर्गत आम्ही हा शहरामधील जे काही समाजकार्य करणारे जे काही प्रतिष्ठित मंडळी आहे त्यांचा आम्ही आज इथे सत्कार पण ठेवलेला आहे. एवढेच नव्हे तर हा जो आपण वधूवर परिचय मेळावा घेत आहोत हा आजच्या या परिचय मेळाव्यामध्ये एवढी संख्या वाढलेली आहे की आता लोकांनी सांगितलं की हा शहरापुरता मर्यादित न ठेवता हा आपल्या जिल्ह्यामधून ठेवा. पण त्याचं नियोजन आम्हाला पुढच्या वेळेस 2 महिने पूर्वी करावं लागेल. तेव्हाच आपण हा जिल्हाभर सर्वांना जागृत करून हा मेळावा करू, कारण की त्याची आता आवश्यकता आहे. आपण इथे आलात आणि आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि प्रास्ताविकाच्या निमित्तानं एवढेच बोलतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. फुले तथा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती ही एक चंद्रपुरातील विधायक कार्य करणारी संघटना आहे. आणि या संघटनेशी अगदी निर्मितीपासून मी जुळलेलो आहे. विशेषतः ही की भारतीय संविधान चिरायू व्हावं यासाठी भव्य प्रमाणामध्ये चंद्रपूर नगरात त्यांनी रॅलीची सुरुवात केली. अनेक ठिकाणी प्रबोधन मेळावे घेतले आणि आजही संविधान संबंधी एक विषय ठेवलेला आहे. तो विषय असा की सत्ताधारी राजकीय पक्षाद्वारे संविधान व लोकशाहीचे जतन व संरक्षण होत नसल्यास संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी जागरूक नागरिकाची भूमिका. या विषयानुसार कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उमरे साहेब, या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक शंभरकर साहेब, देवीदास मस्के साहेब आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय चेतनजी उंदीरवाडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण जे संविधानाचे चाहते आहोत, संविधानावर आपली निष्ठा आहे आणि हे संविधान आहे तरच आपण पुढे आपलं भविष्य साकार करू शकतो. बरोबर आवाज येत नाही.
हॅलो. चालू आहे. तर बंधुजन हो, आपणा सर्वांना माझा विनम्र जय भीम. इथे हँडमिलमध्ये विचारवंत वगैरे म्हणून माझा उल्लेख केलेला आहे. मी एक छोटासा कार्यकर्ता हे आपणास नम्रपणे सांगू इच्छितो. इथे आमचे मित्र प्राध्यापक विद्याधरजी बनसोड आहेत, फुलचंदजी खोब्रागडे आहेत, ही लेखक मंडळी आहे. मी एक साधा कार्यकर्ता आहे. तेव्हा शूर्य वगैरे म्हणून आमचा जो काही उल्लेख केला इथे, आमचे एकच शूर्य आहेत, प्रज्ञाशूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही त्यांच्याच प्रेरणेतून निर्माण झालेली एक पंथी आहोत. आजचा जो काही विषय आहे हा आपल्या अत्यंत चिंतनाचा विषय आहे. आणि आजचे राज्यकर्ते, आजचं भाजपाचं सरकार हे संविधान बदलण्याची भाषा करते आहे असं नाही, तर प्रत्यक्ष कृती करते आहे, हेही आपल्या प्रत्यास येते आहे. आणि एकूणच आजच्या सत्ताधारी सरकारचं जे धोरण आहे ते धोरण इथले अल्पसंख्याक, शेतकरी वर्ग, युवा वर्ग या सर्वांच्या दृष्टीने घातक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की 65,000 शाळा या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आणि त्या कंपन्यांना देणार आहेत. आणि मग अशा कंपन्या जर आल्या, या 9 कंपन्या काहीतरी आहेत, त्यांच्याकडे जर कारभार गेला तर कसं होईल? म्हणजे प्रायव्हेटायझेशन सुरू आहे आणि पुढे भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आपल्याला भेडसावणार आहे. हे एकूणच चित्र जर बघता असं म्हणावं लागेल कि अब तो छाया घनघोर अंधेरा है, अब तो छाया घनघोर अंधेरा है, जीवन का पथ और भी घनेरा है, राहगीरों से तो मैं बच के निकला, हम सब राहगीरों से बच के निकले, ये राहगीर यानी कांग्रेस, लेकिन अब हमें राहजनों ने घेरा है. म्हणजे आजची जी भाजपा वाटमारी करणारी हे राहजन, ये राहजनों ने हमें घेरा है. काफिले की पैरवी कौन करे, या देशाचं नेतृत्व कोणी करावं? काफिले की पैरवी कौन करे, कौन सबसे बड़ा लुटेरा है? ऐसे समय तू भी सो रहा खुशहाल, माझं पण नाव खुशहाल आहे. ऐसे समय तू भी सो रहा खुशहाल, इसलिए तो चड्डी पहन के फूल खिला है. अशी एकूण आजच्या देशाची परिस्थिती आहे. आणि आपण दुःखचक्राच्या गुरफट्यात पडलो आहोत. तेव्हा संविधान चिरायू व्हावं यासाठी आपण कटिबद्ध होणं हे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे संविधान अर्पण केलं
आणि आपण चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानातून मनुस्मृतीचं दफन केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानातून त्यांचं जे काही हिंदू तत्त्वज्ञान आहे, मग वेद असतील, पुराणं असतील, स्मृती असेल, स्मृती असेल, या सर्वांचं दफन केलेलं आहे. आणि मग आणलं काय, तर बुद्धाच्या धम्मातील जी शाश्वत मूलतत्व आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय, ही तत्वे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी उद्धृत केली आहेत. याशिवाय भारताच्या तिरंगा ध्वजावर धम्मचक्र, ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो, ते मुळात धम्मचक्र आहे. ते धम्मचक्र अंकित केलेलं आहे. याचाही त्यांना राग आहे, कारण या देशाचा ध्वज कसा असावा या संबंधात काही ब्राह्मण मंडळी बाबासाहेबांना भेटायला आली होती आणि बाबासाहेबांना विनंती केली की देशाचा ध्वज हा भगवा असावा. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना उलट प्रश्न केला की तुम्ही माझा किती अनन्वित छळ केला आणि आता तुम्ही असं समजता का की एका अस्पृश्याने तुमची मागणी मान्य करावी. आणि बाबासाहेबांनी या तिरंगा ध्वजावरती धम्मचक्र अंकित केलेलं आहे. आणि जणू काही राष्ट्रपती भवनामध्ये देखील धम्मचक्र प्रवर्तनाय बुद्धमूर्तीच्या वरती लिहिलेलं आहे, धम्मचक्र प्रवर्तनाय. याचा अर्थ असा आहे की रिकन्स्ट्रक्ट दी वर्ल्ड, संपूर्ण जगाची पुनर्रचना व्हावी, हे त्या शब्दातून व्यक्त होते. त्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो, चेंज दी वर्ल्ड अँड रिकन्स्ट्रक्ट दी वर्ल्ड, हा एक संदेश त्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्वांना दिलेला आहे. आणि म्हणूनच ब्राह्मण लोकांचा या बाबासाहेबांच्या लिहिलेल्या संविधानावरती राग आहे. अगदी गोळवलकरापासून तर आता आमचे प्रधानमंत्रीपासून तर त्यांची सगळी पिलावळ ही भारतीय संविधानाचा विरोध करते आहे. तेव्हा आपली काय भूमिका असावी, यावर उपाययोजना आपली काय असावी, ते संविधान कसं वाचविता येईल. उपस्थित उपासक आणि उपासिका यांना सर्वप्रथम मी जय भीम करतो. तसेच मंचावर उपस्थित मान्यवर यांनासुद्धा मी अभिवादन करतो आणि त्रिरत्नांना वंदन करून मी माझ्या या 2 शब्दांना सुरुवात करतो. तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या विद्यमाने आयोजित आजचा ह्या द्वितीय सोहळ्यात आजचा विषय संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी जागरूक नागरिकांची भूमिका असा देण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने मी माझे 2 शब्द आपणासमोर ठेवतो, ते आपण शांततापूर्ण ऐकून घ्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताला संविधान दिलं. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवली. लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला सर्वात मोठा अधिकार, मतदानाचा अधिकार दिला. तो मतदानाचा अधिकार
वरच आपली आता लोकशाही भारताची लोकशाही खंबीरपणे उभी होती. परंतु आज आपणच निर्माण केलेला सत्ताधारी पक्ष ती बदलविण्याची भाषा बोलू लागलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय लोकशाही आणि संविधान हे SC ST OBC हा जो अल्पसंख्याक वर्ग आहे याच्या उत्थानासाठी आणि उत्कर्षासाठी या संविधानामध्ये फार मोठी तरतूद करण्यात आलेली ती तरतूदच आता सत्ताधारी पक्षाने उखडून काढण्यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत आणि तसे वारे आता वाहू लागलेले आहेत. त्यामुळे आपण जागरूक नागरिकांनी आपला अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार ओळखून आपली ताकद ओळखून आता जागरूक झालं पाहिजे आणि संविधान आणि लोकशाही कशी वाचवता येईल यासाठी एकत्रित येणं फार अत्यंत गरजेचं ठरलेलं आहे. त्यासाठी आपण लोकांनी एकत्र येऊन विचार विनिमय करणं आवश्यक झालेलं आहे. एकत्र आल्याशिवाय आपण विचार विनिमय करू शकणार नाही आणि एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. विशेष करून आपला जो हा वर्ग आहे अल्पसंख्याक वर्ग आहे, ह्या अल्पसंख्याक वर्गाची जी विकासाकडे जी वाटचाल सुरू आहे ती कशी उकडून टाकता येईल याचाच विचार सत्ताधारी पक्ष करीत आहे आणि ते करण्यासाठी त्यांनी संविधान बदलण्याची भाषा आता बोलायला सुरुवात केलेली आहे. तर जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन याविषयी आपापली मतं एकत्रित करून त्यावरून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान सभेमध्ये हे म्हटलेलं होतं की मी संविधान लिहिलेलं आहे आणि हे आज देशाला अर्पण करतो आहे, पण हे जर संविधान विधायक हातामध्ये पडेल तर याचा उपयोग फार चांगला होईल आणि हे जर जे अविधायक हातामध्ये पडेल तर त्याचा उपयोग म्हणजे विनाशाकडेच नेणारा ठरेल. तर तीच परिस्थिती आता येऊ घातलेली आहे आणि त्यामुळे जागरूक नागरिकांनी म्हणजे भारताच्या जागरूक नागरिकांनी आम्ही सर्व नागरिकांनी एकत्र येण्याची फार मोठी गरज पडलेली आहे. जर आम्ही एकत्र आलो तर आम्ही आमच्या मताचा जो अधिकार दिला आहे त्याचा चांगला वापर करून जी प्रस्थापित सत्ता आहे त्या सत्तेला आम्ही उलटून पाडू शकतो आणि आमचं संविधान वाचवण्यासाठी आमची लोकशाही वाचवण्यासाठी जे योग्य आहे, जे योग्य उमेदवार आहेत, जे योग्य विचारवंत आहेत ते आम्ही घडवू शकतो, निवडून देऊ शकतो. म्हणून यासाठी जागरूक नागरिकांची भूमिका अत्यंत मोलाची आणि फार गरजेची आहे आजच्या या संविधान बदलण्याच्या दृष्टिकोनातून. तेव्हा आपण सर्वांनी या बाबतीत फार जवळून विचार केला पाहिजे. आपले नेतृत्व आपल्याला आपलं चांगलं नेतृत्व आपल्याला कसं उभारता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र आल्याशिवाय आपण आपलं नेतृत्व चांगलं उभारू देऊ शकणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दिलेला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार जो आहे तो आपण आपला अधिकार विकता कामा नये. कारण विकला तर आज जी परिस्थिती उद्भवत आहे ती उद्भवायला वेळ लागणार नाही. म्हणून जागरूक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार हा न विकता जागरूकपणे त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपलं संविधान, आपली लोकशाही ज्यामध्ये आपला उद्धार आहे, आपला भविष्याचा उद्धार आहे, आपल्या भविष्य पिढ्यांचा उद्धार आहे तो वाचवता येईल. आणि त्यासाठी आपणच आपले लोकशाहीचा पाया मजबूत करायसाठी चांगलं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि संविधानाची भाषा बोलू पाहणारा सत्ताधारी पक्षांना उलथून पाडलं पाहिजे. आणि ते ताकद आमच्या मतदारांमध्ये आहे, आमच्या जागरूक नागरिकांमध्ये आहे. आणि ही भूमिका पार पाडण्यासाठी जागरूक नागरिक या नात्यानं आपण उभं राहिलं पाहिजे. तरच आपलं संविधान आणि लोकशाही ही
चांगली खोलवर रुजू शकेल आणि त्याद्वारे आपली आज होत असलेली जी प्रगती आहे ती सत्ताधारी पक्षाला पाहत नाही आहे. कारण ती जर ती प्रगती होत असलेली सत्ताधारी पक्षांना पाहत नसल्यामुळे त्यांनी संविधान बदलून आपले अधिकार, आपलं आरक्षण, आपल्याला मिळत असलेल्या सोयी सवलती या सगळ्या बंद पाडून नवीन संविधान लागू करण्याचा त्यांनी जो प्रयत्न चालवलेला आहे तो प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. आणि त्यासाठी जागरूक नागरिकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. जागरूक नागरिक म्हणजे जो संविधानाप्रती, लोकशाहीप्रती जागरूक आहे की इथे लोकशाही रुजली पाहिजे, लोकशाहीचं संवर्धन झालं पाहिजे, लोकशाहीमुळे आपल्याला मिळालेले हक्क, अधिकार अबाधित राहिले पाहिजेत. आपण सर्वांनी मिळून ही लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ही जागरूक नागरिकांची भूमिका असली पाहिजे आणि त्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे, एका ठिकाणी बसलो पाहिजे, एका ठिकाणी विचार विनिमय केलेला पाहिजे, एका ठिकाणी येऊन विचार विमर्श करून चळवळ उभारली पाहिजे. सर्वात महत्त्वाची म्हणजे संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही जागृत करण्यासाठी आपण चळवळ उभारली पाहिजे, फार मोठी चळवळ उभारली पाहिजे. आणि लोकशाही लोकशाहीचे जर पाडेमुळे जर उखडल्या गेली तर आपले अधिकार, आपलं आरक्षण, आपली होत असलेली प्रगती ही खुंटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जागरूक नागरिकांनी एकत्र येणं ही आज काळाची गरज आहे. त्यासाठी समाजातली जे प्रतिष्ठित लोक आहेत, विचारवंत आहेत, त्या लोकांनी पुढे येऊन नागरिकांना जमवून त्यांना याबाबत जागरूक करून चळवळ उभारून या सत्ताधारी पक्षाला विरोध केला पाहिजे. आणि विरोध करण्यासाठी त्यांना उलटून पाडण्यासाठी आपल्याजवळ मतदानाचा अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार आपण आपला योग्य आणि खंबीरपणे बजावला पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की एवढी मोठी आपली लोकसंख्या, आपले लोक असूनसुद्धा आपला एक उमेदवार चांगला आपला एक उमेदवार आपण निवडून आणू शकत नाही. ही एक फार मोठी शोकांतिका आहे. तर म्हणून जागरूक नागरिक हो, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही ही चळवळ निर्माण करण्यासाठी आणि या चळवळीत एकत्र येण्यासाठी आपण सज्ज व्हा. येता काळ हा फार मोठा कठीण काळ येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आता जागरूक होऊन चळवळ उभारली नाही तर पुढचे दिवस फार कठीण जातील. म्हणून माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण एकत्र या, विचार करा, विमर्श करा आणि आपल्या लोकशाहीचं संवर्धन, तिचं जतन, तिची पाडेमुळे खोलवर रुजली पाहिजेत यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर आपण पुढचं भविष्य आपलं सुनिश्चित करू शकू. अन्यथा आपण जर आजही त्यावेळी जसा आपला SC ST OBC समाज झोपलेला होता तसाच जर आजही झोपलेला राहिला तर पूर्वीचे दिवस यायला उशीर लागणार नाही. आणि म्हणून जागरूक नागरिक हो, आपल्याला संविधान ज्याद्वारे आपल्याला आपल्या प्रगतीचे द्वार उघडून दिलेले आहेत बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जोपर्यंत तुम्ही आपल्या मतदानाचा अधिकार चोखपणे बजावणार नाहीत तोपर्यंत लोकशाहीचे पाडेमुळे ही खोलवर रुजू शकणार नाहीत. आणि त्यामुळेच आजची सत्ताधारी पक्ष व राजकीय पक्ष हे संविधान व लोकशाहीचं जतन व संरक्षण करण्यास अपयशी ठरलेले आहेत. अजूनपर्यंत संविधानाची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नसताना सत्ताधारी पक्ष संविधान बदलण्याची भाषा करतायत. ही फार घातक गोष्ट आज आपल्यासमोर उभी येऊन ठाकलेली आहे आणि ती उलथवून लावण्यासाठी
आपण जागरूक नागरिकांनी अहोरात्र प्रयत्न करून आपली लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी सभा चळवळ उभारली पाहिजे। चळवळीमध्ये मोठ्या संख्येनं आपण सामील झाला पाहिजे आणि समाजाचं नेतृत्व एका चांगल्या व्यक्तीकडे देऊन आपण ही चळवळ यशस्वी केली पाहिजे। तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक या सर्वांना त्रिवार अभिवादन नमन करतो। मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण, मान्यवर आणि या सभागृहात आपण सर्व हजर असलेले महानुभाव, सुरुवातीला जेव्हा या सत्राची सुरुवात झाली तर मला वाटतं याच्यापेक्षा अर्धे लोक होते, बरोबर आहे? तेव्हा मला फार खुशी झाली आणि मला आश्वासनही देण्यात आलं की 7 वाजेपर्यंत जेवणाचा टाईम होतपर्यंत भरपूर लोक येतील। तर ती जे मला सुरुवातीला अर्धे लोक पाहून जे खुशी झाली, आता ती खुशी हळूहळू मावळत आहे। आणि ती खुशी होण्याचं कारण असं, आता खुशी होती म्हणून कारणही सांगून देतो। खुशी होण्याचं कारण असं होतं की हा जो एवढा गंभीर विषय ठेवलेला आहे तो प्रत्येकाच्या आकलनाचा नाही आहे हे मान्य करा आधी। हा क्रांतिकारी विषय आहे आणि कमीत कमी लोकांनी जर स्पष्टपणे समजून घेतला हा विषय तर भव्य बदल घडून येऊ शकतो। बुद्ध सर्वप्रथम किती लोकांपर्यंत गेलेत? किती लोकांकडे गेले? सर्वप्रथम 5 आणि एक बुद्ध, 6। गुरु नानकनी सर्वात पहिले किती लोकांना निवडलं? 5, ज्याला पंच प्यारे म्हणतो, आणि गुरु नानक 6वा। 1925 साली हाफ पॅन्टवाल्यांची संघटना स्थापन झाली, किती लोक होते? 5 आणि हेगडेवार 6। हिटलर म्हणतो की जो विचार करणारा ग्रुप असते तिथे जास्त लोकांना आतमध्ये येऊ देऊ नका, गोंधळ करतात। आणि या 5 आणि 6 लोकांनी मिळूनच जगात क्रांत्या घडवल्या। म्हणून जे सुरुवातीला कमीत कमी लोक होतं त्यांना मी अभिवादन करतो, प्रणाम करतो। तुम्ही क्रांती घडवणारे लोक आहात। हा मुद्दा लक्षात ठेवा, गाठ बांधून ठेवा। आजचा जो विषय आहे त्याची पार्श्वभूमी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आज जे काही आमची चिंता या विषयाला घेऊन आम्ही व्यक्त करतो आहे ती आजची चिंता नाही आहे। ज्यावेळेस इंग्रज इथे राज करत होते त्यावेळेस या देशामध्ये 3 मुख्य विचाराचे प्रवाह होते। जेव्हा इंग्रजांनी स्पष्ट सांगितलं की आता या देशाला आम्ही सोडून जाऊ आणि स्वतंत्रता देऊ या देशाला, त्यावेळेस या 3 मुख्य विचारधाराच्या प्रवाहाला जबरदस्त गती मिळाली। एक विचारधारा होती जी मुस्लिम लीगची, ज्याचे नेता मोहम्मद अली जिन्ना होते। ते म्हणत होते की आम्हाला मुस्लिम राष्ट्र पाहिजे। ते त्यांना मिळालं, पाकिस्तान। दुसरी एक विचारधारा होती की जे काँग्रेसच्या बॅनर खाली जे काही लोकांनी इथे इंग्रजांना पळवून लावण्याकरता, हाकलून लावण्याकरता जी चळवळ राबवली होती आणि खास करून त्याच्यात हिंदू मानसिकतेचे, ब्राह्मणवादी मानसिकतेचे लोक भरलेले होते, त्यांची ही विचारधारा होती की इंग्रज इथून गेल्यानंतर हे हिंदू राष्ट्र बनायला पाहिजे। आणि तिसरी एक विचारधारा होती, ती होती बाबासाहेबाची। ती विचारधारा अशी होती की हा देश लोकतांत्रिक देश बनायला पाहिजे। मुस्लिम राष्ट्र झालं पाकिस्तान, बाबासाहेबांनी संविधान लिहून लोकतांत्रिक राष्ट्र बनवलं। हिंदू लोकांची जी बरेच वर्षापासून त्यांच्या मनात खटखटत होतं की मनुस्मृती पुन्हा यायला पाहिजे, ते होऊ शकलं नाही।
आणि तो खरा प्रसंग आहे जिथून या संविधानाला विरोध सुरू होतो. आणि आजही त्यांचा प्रयत्न जो आहे तो या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ते संविधानाला विरोध करतात. ते आजच विरोध करत नाही आहेत. ज्या दिवशी संविधान लिहून संपलं 26 नोव्हेंबर 1949ला, त्याच्या पुढच्या महिन्यात 9 डिसेंबर 1949ला त्यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर बाबासाहेबचा कडाडून विरोध केला की आम्हाला नको असा संविधान. हा विरोध तिथून होतो. आणि का केला त्यांनी तो विरोध हेही समजून घ्यायला पाहिजे. कारण की कारण तुम्ही संविधान वाचलं नसेल मला खात्री आहे, नेमके काही लोकांना सोडून, कारण की आम्ही भावनिक जास्त आहो, प्रतिक्रिया जास्त देत राहतो. जर संविधानाचं मूलभूत अधिकाराचं जर चॅप्टर वाचलं तुम्ही आणि मूलभूत अधिकाराला धरून जे अनुच्छेद संविधानामध्ये लिहून आहेत ते सगळे अनुच्छेद, ते सगळे आर्टिकल हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. ते सर्व आर्टिकल्स मनुस्मृतीच्या विरोधात आहेत. आणि म्हणून हे संविधान त्यांना तेव्हापासून नको आहे. हा मामला आजचा नाही आहे. हा मामला आज गती याच्याकरता पकडत आहे की आज राजकीय सत्ता त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून ते करणं त्यांना शक्य आहे. त्यांनी करून दाखवलं आहे. तुम्हाला माहीत नाही की त्यांनी काय काय केलं आहे. ही आमची जागृतीची अवस्था आहे. आजचा जो विषय आहे त्या संदर्भानेच मी बोलायचा प्रयत्न करील. आणि मला वाटते आजचा जो विषय आहे त्याचा सरळ संबंध जे बाबासाहेबांनी लिहून ठेवलं, हे ऐतिहासिक काळापासून जे आपण क्रांती प्रतिक्रांतीची प्रक्रिया पाहत आलेलो आहे त्याचाच संदर्भ या विषयाशी सरळ जुळतो. बाबासाहेबांनी संविधान लिहून क्रांती करून ठेवली. त्यांना संविधान नको आहे, ते प्रतिक्रांती करत आहेत. आम्हाला कळत नाही कशा प्रकारे ते प्रतिक्रांती करत आहेत. आणि म्हणून या अनुषंगाने आज हा जो विषय इथे मांडण्यात आला, मला वाटते हा फार क्रांतिकारी विषय आहे. आणि आम्ही याच्यावर नागपूरमध्ये मागच्या 1-1.5 महिन्यापासून फार गंभीरतेने विचार करत आहोत की या परिस्थितीमध्ये, मी वर्तमान परिस्थितीला घेऊनच बोलणार आहे, ऐतिहासिक परिस्थिती इथे मी आणणार नाही आहे. कारण की इथे पुढे चालून आमची भूमिका काय असावी अशा परिस्थितीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा जो विषय आहे की सत्ताधारी राजकीय पक्षाद्वारे संविधान व लोकशाही जतन व संरक्षण होत नसल्यास, म्हणजे तुम्ही इथे स्पष्ट केलं की होत नाही आहे. पण कसं होत नाही आहे हे जर मी कुणाला विचारलं तर मला माहीत नाही किती लोक सांगू शकतील की या कारणामुळे होत नाही आहे. आणि पुढे असं लिहिलं आहे, संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी जागरूक नागरिकांची भूमिका. तर जोपर्यंत आम्हाला हे कळणार नाही की कशा प्रकारे संविधानचं संरक्षण आणि लोकशाहीचं संरक्षण होत नाही आहे, हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आम्ही नागरिक म्हणून आमची काय जबाबदारी आहे हे ठरवणं सोपी होणार नाही. मी या मताशी मुळीच सहमत नाही की आम्हाला नेता पाहिजे. नाही, इलेक्शनमध्ये प्रत्येक मतदार हा नेता आहे. माझं इथपर्यंतच मर्यादित चर्चा आहे. कशाला पाहिजे तुम्हाला नेता? नेता तर भरपूर पाहिले तुम्ही. आणि प्रत्येक नेत्याची व्हॅल्यू किती आहे, किंमत किती आहे? आजच्या घडीला प्रत्येक नेत्याची किंमत किती आहे? गणिताच्या भाषेत बोला 0. तर 10 नेते असतील, 10 0 तुम्ही ऍड करा, उत्तर 0च येते. म्हणून त्या भानगडीत पडू नका. हा विषय सरळ प्रत्येक मतदाराच्या संबंधित आहे. आणि ते जे शस्त्र तुमच्या हातात बाबासाहेबांनी देऊन ठेवलं आहे त्याचं कितपत तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करू शकता आणि हे संविधान बदलवणाऱ्या लोकांना कसं इथून बाहेर करू शकता, हा महत्त्वाचा मुद्दा आमच्या समोर आहे. तर
तर एक गोष्ट नक्की आहे की हा वर्तमानातला विषय आहे हे समजून मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि संविधान आणि लोकशाही हे शब्द आम्ही एवढ्या सहजपणे वापरतो की संविधान कशाला म्हणतात हे तर सगळ्यांना माहीत आहे, कारण की ते एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या आत काय आहे ते कोणालाच माहीत नाही. स्पष्ट बोलतो मी. आणि लोकशाही काय आहे विचारलं तर म्हणतात की 100 पैकी 51 लोकांनी हात उभा केला तर त्याला लोकशाही म्हणतात. असं नाही आहे, हे सगळं त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे आमची समजण्याची ऐपत लेवल क्षमता आंबेडकरी म्हणून घेणाऱ्या लोकांची हे किती कमकुवत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. मी पण त्यातला एक भाग आहे, मी दोष देतो आहे अशातला भाग नाही. पण जर काही बदल घडवून आणायचा असेल तर आपली परिस्थिती, आपली भूमिका, आपली मानसिकता, आपली क्षमता समजणं फार गरजेचं आहे. तर ज्याला आम्ही लोकशाही म्हणतो त्या लोकशाहीला 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण करताना बाबासाहेब म्हणाले होते की 26 जानेवारी 1950, ही मी गोष्ट सांगतो, 25 नोव्हेंबर 1949चं बाबासाहेबांचं भाषण. त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की 26 जानेवारी 1950 पासून हा देश लोकतांत्रिक देश बनणार आहे. आता ह्या लोकतांत्रिक म्हणजे काय? लोकतांत्रिक म्हणजे मी थोडक्यातच बोलतो, कारण की हे फार मोठे फिलॉसॉफिकल डिस्कशन इथे करायची वेळ नाही आहे. लोकतांत्रिक थोड्याफार अर्थाने समजून घेऊ आपण की लोकांद्वारे सरकार, लोकांकरिता सरकार, लोकांची सरकार. आता हे मान्य आहे की हे जे काही सरकार बनते हे लोकांद्वारे सरकार बनते, याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण काय ती लोकांची सरकार आहे काय? लोकांकरिता आहे काय? या प्रश्नावर तुमचं विश्लेषण असायला पाहिजे. जर उत्तर नकारात्मक असेल तर या देशात लोकशाही नाही आहे. जर होकार असेल या प्रश्नावर, ठीक आहे, लोकशाही आहे असं समजू आपण मग. पण जिथपर्यंत माझं आकलन आहे, मला नाही वाटत की जरी तुम्ही सरकार निवडून देता पण ते सरकार तुमचं आहे म्हणणं म्हणजे तुमच्याकरता काहीतरी करते आहे असं कुठे दिसत नाही. आणि म्हणून या लोकशाहीतून, इलेक्शनच्या माध्यमातून, ज्याला लोकशाही म्हणतो आपण, त्या माध्यमातून कोणीतरी आपण निवडून देतो, ते तिथे गेल्यावर ते लोकशाहीप्रमाणे वागतात की हुकुमशहाप्रमाणे वागतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि यावेळेस बाबासाहेब लोकशाहीबद्दल बोलताना एक चिंता व्यक्त करतात की या लोकशाही, या लोकतांत्रिक संविधानाचं काय होईल प्रश्नचिन्ह लोकांपुढे, त्या संविधान सभेपुढे हा प्रश्न मांडतात की या लोकशाही संविधानाचं, लोकतांत्रिक संविधानाचं काय होईल ही त्यांची चिंता होते. का चिंता होते? कारण त्यांना माहीत होतं की हिंदू मानसिकतेची इथे हार झालेली आहे या संविधानामुळे. मी सांगितलं 3 विचारधारा होत्या. हिंदू मानसिकतेची इथे पराजय झाला संविधान बनल्यामुळे. आणि हा पराजय झाल्यामुळे त्यांची एवढे वर्षाची जे आंतरिक इच्छा होती की हिंदू राष्ट्र बनवू, त्याचा पराजय झाल्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकशाहीला इथे नांदू देतील काय, ही चिंता बाबासाहेबांनी त्यावेळेस व्यक्त केली होती. पण बाबासाहेबांनी जी लोकशाही इथे दिली त्याला कितपत आम्ही जतन करू शकलो, कितपत विकास करू शकलो यावर आंबेडकरी समाजाने विचार केला काय, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. आणि स्वतःचं आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. याच्यात काही दोष, एकामेकाला दोष देण्याचा मुद्दा नाही आहे. आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, कारण की एक हे लोकतांत्रिक संविधान आहे आणि दुसरीकडे हिंदू मानसिकता, मनुस्मृतीवादी मानसिकता, ब्राह्मणी मानसिकता, वैदिक मानसिकता, काही म्हणा त्याला,
ज्यांना हे संविधानच पचलं नव्हतं, जे डिसेंबर 1949ला त्यांनी खुलेआम व्यक्त केलं होतं रामलीला मैदानावर, तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात, कदाचित या देशात असंही होऊ शकते की लोकशाहीच्या माध्यमातून या देशात हुकुमशहा निर्माण होईल, आणि आज झालेलं आहे. हे बाबासाहेबांनी केव्हा म्हटलं होतं? 25 नोव्हेंबर 1949ला. आणि नेमकं आज हुकुमशहा निर्माण झालेला आहे या देशामध्ये. कितपत तुम्ही त्याला हुकुमशहा म्हणून ओळखता तो तुमचा भाग आहे. मला तर वाटतं की तो हुकुमशहा आहे. तर हा एक भाग आपल्याला समजून घ्यावं लागेल की मतदानाच्या माध्यमातून जर विचार केला तर लोकशाही आहे. कारण की तुम्ही निवडून देता, तिथे जाऊन ते पंतप्रधान निवडतात वगैरे, ते सगळं आहे. पण काय आम्हीच मतदार लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशहा तर निवडून देत नाही आहोत? हा प्रश्न तुमच्या पुढे मांडतो मी, याच्यावर विचार करा. आम्ही 2014 नंतर हुकुमशहा निवडून दिला, आणि लोकशाहीची एक व्याख्या आहे. ती व्याख्या अशी आहे की लोकशाहीमध्ये तुम्हाला तसाच नेता मिळतो जो तुम्ही चाहता, जो तुम्हाला पाहिजे आहे. तुम्हाला पाहिजे होता हुकुमशहा, मिळाला. आता त्यालाची कंप्लेंट करू नका. इन डेमोक्रेसी यू गेट द लीडर यू डिझर्व. हा एक डेमोक्रेसीमध्ये वारंवार बोलले जाते. मग जर हे आज आम्हाला याची अनुभूती झाली असेल तर काय या परिस्थितीला आम्ही बदलवू शकतो? याच्याकरता कोणत्या नेत्याची गरज नाही आहे गरज. तर आज आमच्या पुढे हे फार मोठं आव्हान आहे की लोकशाही आम्ही आमच्या हातात जेव्हा आहे की या देशाचा मुख्य माणूस आम्हाला निवडून द्यायचा आहे. ठीक आहे, मागच्या वेळेस चूक झाली असेल हेही मान्य आहे, पण यावेळेस ती चूक होऊ नये एवढी खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि जर खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवायची असेल तुम्हाला, तर आपल्याला काय करावं लागेल? बाबासाहेबांनी याच्यावरही आपले विचार मांडले की जे काही सामाजिक आणि आर्थिक उद्देश आहेत या देशामध्ये, जे काही सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत, किंवा जे काही सामाजिक आणि आर्थिक ध्येय गाठायचं आहे आम्हाला, ते सगळे ध्येय आम्हाला संविधानिक पद्धतीनुसारच साध्य करावे लागतील. असंविधानिक पद्धतीने तुम्ही कोणतेही उद्देश साध्य करू शकत नाही. जर 2014 पासनचा सगळा जे काही घटना या देशात घडल्या त्या जर आपण बघितले तर तुम्हाला असं दिसेल की बरेचशा असंविधानिक बाबी घटत आलेल्या आहेत. प्रश्न एवढाच आहे की आम्ही किती लक्ष देऊन त्या सर्व परिस्थितीकडे पाहिलं, पण आम्ही जे वारंवार त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवत असतो, तर मला असं दिसलं की बऱ्याचशा अशा घटना घडल्यात या देशामध्ये की ज्या संपूर्ण असंविधानिक होत्या. तुम्हाला माहिती असतील, पण तुमच्या आठवणीकरता काही घटना सांगतो मी. कारण की शेवटी जोपर्यंत संविधान लोकशाही नष्ट कशा प्रकारे होत आहे हे जर नाही समजलं तर तुमची भूमिका काय असावी हे याची गंभीरता तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला आठवत असेल 2014ला जेव्हा वर्तमान सरकार आली, कारण की या विषयामध्येच म्हटलं आहे की सत्ताधारी राजकीय पक्ष म्हणजे वर्तमान सरकार. सर्वात प्रथम घटना काय घडली शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं, सर्वात पहिली घटना काय घडली? आंध्र युनिव्हर्सिटीमध्ये रोहित वेमुलाची हत्या झाली. ते म्हटलं जातं की आत्महत्या केली त्यांनी, नाही, ती परिस्थिती निर्माण करण्यात आली. तो आंबेडकराईट होता, त्याला आत्महत्या करण्यास बाध्य केल्या गेलं. आणि नंतर पार्लमेंटमध्ये त्याच्यावर फार चर्चा झाली. त्यावेळेस मला वाटतं स्मृती इराणी मिनिस्टर होती आणि तिला शेवटी काढावं लागलं त्याच्यातून. आणि हे सत्य प्रूव्ह झालं की सरकारच्या या सगळ्या योजनामुळे त्या PhDच्या विद्यार्थ्याला
आत्महत्या करण्यास बाध्य केल्या गेलं. दुसरा एक तुम्हाला आठवते की नाही आठवत माहीत नाही, शिक्षण क्षेत्रातलंच आहे. एक शेड्यूल ट्राईबची मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट करत होती, मेडिकल फील्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती, पायल ताडवी. तिलाही आत्महत्या करावं लागलं. अरे आदिवासीचे किती मुली तिथे जातात पोस्ट ग्रॅज्युएशन करायला, आणि शेवटी ज्यांनी प्रवृत्त केलं तिला त्या हाय कास्ट मुलींना जेलात टाकलं. याचा अर्थ काय की त्या मुलींनी हिला प्रवृत्त केलं. मग जर संविधानामध्ये राईट टू एज्युकेशन वाला अनुच्छेद आहे तो कुठे गेला? तुम्ही त्या पायल ताडवीला तो अधिकार उपभोगू दिला काय? हे अशा प्रकारे संविधानाची गडबड करत आहेत. हे प्रत्येक घटनेसोबत संविधानाचं कुठलं ना कुठलं आर्टिकल जोडलेलं आहे. दुसरं, सध्या जे घडलं एवढ्यातच तुम्हाला माहिती असेलच की उच्च शिक्षणामध्ये ज्या सरकार आधी शिष्यवृत्त्या देत होत्या ते बंद केल्या, असे GR निघाले आहेत. मग आमचे गरीब विद्यार्थी जर उच्च शिक्षणात पोहोचू शकले नाही, पैशाची अडचण असल्यामुळे, तर काय होईल आमच्या समाजाचा? मला बरेचसे फोन येतात जे उच्च शिक्षा घेत असलेले विद्यार्थी आहेत, सर आम्हाला 60,000 भरायचे आहेत, काय करायचं सांगा. कोणी म्हणते 1.5 लाख भरावे लागत आहेत. कोणी म्हणतात की स्कॉलरशिप बंद झाली म्हणून आमच्या इन्स्टिट्यूटने सांगितलं. म्हणजे एकदा स्कॉलरशिप बंद केली तर तुमची फ्रीशिपही बंद झाली असं समजून चला थोडक्यात. आणि मग आज उच्च शिक्षण घ्यायला जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये गेलात तर कमीत कमी 1.5 लाख रुपये प्रत्येक सेमिस्टरची फी आहे. काय आमचे मुलं, ठीक आहे माझी पिढी तर शिकून भरपूर काही कमावून घेतलं, पण माझ्याच घरी माझ्या मुलाला जर मी शिकवू शकलो नाही तर काय होईल? हे समस्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे. हे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. इक्वल ऑपॉर्च्युनिटीचं जे आर्टिकल आहे, समान संधी, हे समान संधी कुठे गेली? तुम्ही ते हक्क हिरावून घेत आहात. राईट टू एज्युकेशन आणलं. अरे राईट टू एज्युकेशन मग त्यांना लावा ना ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत भरायला हायर एज्युकेशनमध्ये. काय फक्त मॅट्रिकपर्यंत शाळेमध्ये नाश्ता पाणी देऊनच मुलांचं करिअर संपायचं आहे काय तुम्हाला? हे होत आहे. हे या सरकारने केलं, वर्तमान सरकारने. आणि मग संविधान म्हणते की तुम्ही, हे शासनाची जबाबदारी आहे की शिक्षणाच्या संदर्भात जे काही सोयी उपलब्ध करून द्यायचं आहे ही शासनाची जबाबदारी आहे. शासन का करत नाही आहे? कारण की तुम्ही झोपले आहे. तुम्ही का झोपले आहे? कारण की तुम्हाला माहित नाही की संविधानामध्ये अशीही तरतूद आहे. मी दोष देत नाहीये, पण मी बरेच जागी जाऊन बोलतो लोकांशी, तर मला हेच आढळते की लोकांना माहीतच नाही की आमच्याकरता काय लिहून ठेवलं आहे संविधानामध्ये. मग कुठे राहिली लोकशाही? म्हणजे जर तुमचं उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचा प्रवेशच बंद केला तर ते असंविधानिक आहे की संविधानिक आहे? जिथे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये संविधान म्हणते की हे देशाची जबाबदारी आहे की प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, तर ह्या बारीक बारीक गोष्टी घडत आहेत, कुणाच्या लक्षात येत नाही आहे. शिक्षण क्षेत्रात आणखी एक घटना सांगतो जे तुम्हाला त्याचे परिणाम 10 वर्षानंतर दिसतील. त्याचे परिणाम दिसतील 10 वर्षानंतर. ते हे की जे नवीन एज्युकेशन पॉलिसी सध्या लागू झाली आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी लागू झाली आहे, त्याच्यामध्ये 10वी पर्यंत पोरांची परीक्षाच होणार नाही. 10वीत गेल्यानंतर अचानक पोरगा परीक्षेला बसेल बोर्डाच्या, तर पास होईल काय? आम्ही जे पालक आहो आमची तर एवढी ऐपत नाही की पोराला घरी बसून तेवढं सक्षम अभ्यास करून सक्षम बनवणं. म्हणजे काय? 10 वर्षानंतर मी लिहून देतो आमचा एकही पोरगा 10वीच्या पुढे जाणार नाही. ओरडा किती ओरडाचा आहे. कुठे गेली लोकशाही?
लोकशाहीशी संबंधित आहे ना हा मुद्दा. लोकांचं भलं होत नसेल तर कायची लोकशाही. आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हा निर्णय घेतला की खेड्यापाड्यातल्या शासकीय शाळा बंद करणे. माहिती आहे की नाही? जर खेड्यापाड्यातल्या शासकीय शाळा जर बंद झाल्या तर खेड्यापाड्यातल्या शासकीय शाळेमध्ये शिकणारी मुलं कोण असतात? काय ब्राह्मण असते? अरे आमचेच पोरं असतात, ओबीसीचे असतात. ओबीसी तर पूर्ण झोपला समाज आहे, त्याला काहीच कळत नाही. तो फक्त राम राम करत राहते, त्याला उलट केलं तर मरा होऊन जाते आणि महाप्रसाद खात राहतो. हे सध्या चालू आहे देशभर. तर हे या शिक्षण क्षेत्रात या बाबी घडत आहेत. हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, हे असंविधानिक आहे आणि हे वर्तमान सरकार करत आहे. हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. नोकरीच्या क्षेत्रात बघा तुम्ही, नोकरीच्या क्षेत्रात काय घडत आहे. नोकरीच्या क्षेत्रात आपण पाहिलं तर बेलगाम खाजगीकरण चालू आहे. जेवढ्याही शासकीय नोकऱ्या आहेत, आमची पिढी शासकीय नोकऱ्या घेऊन इथपर्यंत आली. आमच्या पोरांना नोकऱ्या नाही आहेत. आता कुठे आहे लोकशाही? जर आम्हाला जगण्याचे साधनच तुम्ही बंद करत आहात तर कुठे लोकशाही आहे? तर हे ज्या बेलगाम पद्धतीने खाजगीकरण होत आहे या देशामध्ये, त्याच्यानी आमच्या ज्या शासकीय नोकऱ्या होत्या त्या पूर्णपणे संपविल्या जात आहेत. याचा परिणाम काय होईल? एक तर तुम्ही छोटे मोठे कामधंदे करा, चहाच्या टपऱ्या सुरू करा, किंवा मध्ये आमचे माननीय पंतप्रधान म्हणाले होते की पकोडे तलो, तो पकोडे तलो आप और गुजारा करो, और वो भी नहीं जमता तो जेब कतरे बनो. हे होणार आहे. विचार करा तुम्ही, गंभीरपणे विचार करा. या गोष्टी होणार आहेत या देशात. तर हे पूर्णपणे संपवण्यात येत आहे. नोकऱ्या पूर्णपणे संपवण्यात येत आलं आणि नोकऱ्या जेव्हा संपवण्यात येत आहेत तर स्वाभाविक आहे की ज्या आरक्षणामुळे तुम्हाला शासकीय नोकऱ्या मिळत होत्या ते आरक्षण ही अप्रत्यक्षरित्या संपत आहे. मान्य करा अथवा नका करा, पण ही वस्तुस्थिती आहे. कुठे आहे लोकशाही? आणखी एक प्रकरण तुम्हाला आठवत असेल, लॅटरल एंट्री म्हणतात त्याला. जे IAS IPS ऑफिसर परीक्षा देऊन पास होतात आणि सरकारी खात्यामध्ये सचिवापर्यंत जातात, तिथे लॅटरल एंट्री सुरू केलं या सरकारने. लॅटरल एंट्री म्हणजे काय? सरकारच्या मर्जीचे काही लोक बिना परीक्षा देता त्या लेवलला नोकऱ्या करतील. आणि ते लोक कोण आहे? सर्व ब्राह्मणवादी मानसिकता. मग हा देश धर्मनिरपेक्ष आहे काय? संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द आहे, ज्याला पंथनिरपेक्ष केला. त्या वादात मी आता जात नाही, कारण की तो आजचा विषय नाही आहे. पण संविधानाची जी मूळ भावना आहे धर्मनिरपेक्षतेची, जर तुम्ही मागच्या दाराने ब्राह्मणवादी लोक एक्झाम न घेता, परीक्षा न घेता त्या वरच्या सचिवा पदावर जर जाऊन बसवाल तर ते कुणाकरता काम करतील? कमीत कमी एक्झामच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून जे IAS ऑफिसर बनतात त्याच्यामध्ये रिझर्वेशन मुळे आमचे काहीतरी IAS ऑफिसर बनतात. पण लॅटरल एंट्रीनी ते संपलेलं आहे. हे असंविधानिक आहे. असं कुठे संविधानामध्ये तरतूद नाही आहे की लॅटरल एंट्रीनी सुद्धा तुम्हाला सचिव नेमता येतील. नाही आहे. कुणी विरोध केला या मुद्द्याला? कुणीच नाही केला. हे लोकशाही नाही आहे, हुकुमशाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी जी चिंता व्यक्त केली होती 25 नोव्हेंबर 1949ला, कदाचित ही लोकशाही हुकुमशाहीकडे तर नाही जाणार. सत्य होत आहे. नोकरीच्या क्षेत्रात आपण हे बघतो. आणखी एक घडत आहे नोकरीच्या क्षेत्रात की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक घेतात. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक घेऊन कधीपर्यंत ठेवायचं आणि कधी काढायचं ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आहे. आणि किती पगार द्यायचा आणि किती नाही द्यायचा हेही त्याच्या हातात आहे.
मग आमची उपजीविका पूर्णपणे हिसकावून घेण्याचं काम या देशामध्ये जे वर्तमान सरकार करत आहे हे पूर्णपणे असंवैधानिक बाब आहे. आरक्षणाच्या संदर्भात, कारण की मी पाहिलं आंबेडकरी समाजाला हाच विषय जास्त प्रिय आहे, आरक्षण. त्याच्या पलीकडे विचारा संविधानामध्ये काय आहे तर कोणी सांगत नाही. जास्त खोरून विचारला तर म्हणतात आरक्षण आहे. याच्या पलीकडे कोणी जास्त सांगत नाही मला, कारण की मी विचारत असतो बरेच लोकांना. तर आरक्षणाविषयी सुद्धा जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला माहीत आहे की मध्ये 10% आरक्षण आमचे प्रधानमंत्रींनी गरीब ब्राह्मणांकरता दिलं. गरीब ब्राह्मणांमध्येच आहेत, इतरांमध्ये नाही आहेत, हे लक्षात घ्या. गरीब ब्राह्मण स्पष्ट बोलला तो. आणि तेही ब्राह्मणांना ते 10% आरक्षण. आणि ते संविधानच्या बाहेरचं ते कृत्य होतं. सुप्रीम कोर्ट कडून त्याला मान्य करून घेतलं. कसं करून घेतलं ते त्याला माहीत. तर मी आमच्या काही मराठा मित्रांना म्हटलं, अरे जसं त्यांनी 10% गरीब ब्राह्मणांचं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टमधनं मान्य करून घेतलं, तसं तुम्ही 10% मराठ्यांचं 10% महाराष्ट्रात जे चालू आहे ना सध्या, मराठ्याकरता 10% तुम्ही मोदीला सांगून मान्य करून घ्या सुप्रीम कोर्टमधनं. इतकं सिंपल आहे. पण नाही, ते नाही करणार. त्यांचे कान भरून दिले आणि म्हणतात ते ओबीसीच्या कोट्यातून 10% मागा तुम्ही. आता ती गोष्ट चालू आहे की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून द्या, कारण की त्यांच्या डोक्यात हे भरवण्यात आलं की जर त्या व्यतिरिक्त जर 10% तुम्हाला आरक्षण दिलं तर कदाचित सुप्रीम कोर्टात ते कॅन्सल होईल. म्हणून ओबीसीच्या कोट्यामधनंच तुम्ही माना. याचा सरळ सरळ अर्थ आहे मराठा आणि ओबीसीला लढवायचं आहे महाराष्ट्रामध्ये. हे सगळं होत आहे. हे डायरेक्ट घटनेशी संबंधित बाबी आहेत. या मी जरी घटना सांगत आहे तुम्हाला, पण हे संविधानाशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. मग चालू काय आहे या देशामध्ये? जर मागच्या 10 वर्षाचा जर तुम्ही फिगर काढलेत, आकडे काढलेत, तर माझ्या माहितीनुसार ज्या प्रमाणात, ज्या टक्केवारीमध्ये आरक्षण या देशामध्ये लागू व्हायला पाहिजे होतं ते करण्यात आलेलं नाही. हे सगळं या सरकारने आतापर्यंत केलं. आणि म्हणून जे हा विषय आहे की सत्ताधारी राजकीय पक्ष, तर सत्ताधारी राजकीय पक्षांनी कशा पद्धतीने, कुठल्या माध्यमातून लोकशाही आणि संविधानासोबत चा दुरुपयोग केला हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. अन्याय अत्याचारचं काही सांगायची गरजच नाही. अन्याय अत्याचार दर महिन्यात आम्ही वर्तमानपत्रात वाचतो. आमच्यावर काही फरक पडत नाही त्याचा, कारण की दुसऱ्या दिवशी ते रद्दीमध्ये जातो तो पेपर. हे होतच आहे. तर आपण पाहिलं की जसं रोहित हत्याकांड झालं, आम्ही सगळं विसरून गेलो. पायल ताडवी हत्याकांड झालं, ते आम्ही विसरून गेलो. हाथरसमध्ये मोठं हत्याकांड झालं, त्या मुलीला सामूहिक बलात्कार केलं आणि जाळूनही टाकलं. कुणाला काही वाटत नाही. आम्ही एवढे निर्दयी आंबेडकरवादी आहोत. कुठे लोकशाही आणि संविधानची भाषा बोलतो आपण? कशाला बोलावी? जर आमच्या भावना जर रिस्पॉन्ड देत नसतील कोणत्या गोष्टीला. महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा अत्याचाराच्या घटना घडल्या, जसं कौलेवाडा तुम्हाला आठवत असेल, किंवा कोपर्डी खेरडा हत्याकांड. त्याच्यामध्ये आरोपींना निर्दोष सोडलं. गुजरातमधली बिल्किस बानूची केस तुम्हाला माहीत आहे. आता सुप्रीम कोर्टनी जजमेंट द्यायच्या आधी काय झालं की हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. काय म्हटलं? हे ब्राह्मण आहेत, हे असं करू शकत नाही. काय उत्तर आहे त्याच्यावर तुमचं? म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत हे लोक या सरकारी संविधानिक संस्थांना मॅनिप्युलेट करतात आणि आम्ही पाहत बसतो. केवळ अशा भाषणाच्या वेळेस लोकशाही आणि संविधान हा शब्द आठवतो आम्हाला, अन्यथा त्या दिशेने आम्ही काही करत नाही. तर या सर्व घटनांमुळे आम्ही पाहतो की संविधानामध्ये जे काही सामाजिक आणि आर्थिक उद्देश बाबासाहेबांनी लिहून ठेवले आहे
ते हळूहळू कुठेतरी नष्ट होत आहेत. जर आम्ही या दिशेने जागरूक असतो तर या बऱ्याचशा घटना घडल्या नसत्या. कुठेतरी या घटनामुळे मला असं वाटतं की जे लोकशाहीची मूळ भावना आहे तीच कुठेतरी नष्ट होत आहे. कागदावर लोकशाही नक्कीच दिसेल तुम्हाला आणि ॲक्च्युअल परिस्थितीमध्ये लोकशाही आम्हाला कुठे दिसणार नाही. आणि म्हणून लोकतंत्र, बाबासाहेब म्हणाले होते की हे जे लोकतंत्र आहे हे केवळ राजकीय लोकतंत्र नाही आहे, पण राजकीय लोकतंत्र वापरून तुम्हाला याला सामाजिक लोकतंत्रामध्ये सुद्धा परिवर्तित करावं लागेल. बाबासाहेबाचं जे शेवटचं भाषण होतं संविधान सभेमध्ये, त्याच्यामध्ये सरळ म्हणतात की हे सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे की या देशामध्ये जे काही सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे त्याला लवकरात लवकर नष्ट करावं. लोकतंत्र वापरून लवकरात लवकर ते विषमता नष्ट करावं. अन्यथा जे या विषमतेचे शिकारी आहेत ते या लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त करतील, हे बाबासाहेबांनी त्यावेळेस बोलले होते. तर प्रश्न हा येतो, हा लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त झाला काय? तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे, कारण की तुम्ही त्या उत्तराच्या फार जवळ बसले आहात. नक्सलाइट मुवमेंट काय आहे? हे सामाजिक आर्थिक विषमतेचे बळी झालेले लोक आहेत. ते जन्माला आले तेव्हा नक्सलाइट नव्हते. माझा जो अभ्यास आहे त्याच्यावरनं सांगतो मी, जन्मानी कोणी नक्सलाइट नसतो. सामाजिक आर्थिक विषमतेनी पछाडलेले लोक शेवटी काहीच पर्याय उरला नाही तेव्हा ते नक्सलाइट झाले. आणि ते एवढे जबरदस्त झाले की सरकारला सेना पाठवावी लागते तिथे. मग हे लोकशाहीचा ढाचा उद्ध्वस्त करणारी बाब झाली की नाही झाली? म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं की जर तुम्ही या दिशेने विचार करणार नाही, जर राजकीय भावना, राजकीय शक्ती वापरून सामाजिक आणि आर्थिक असमानता नष्ट केलं नाही, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जर आणली नाही, तर या देशाच्या लोकशाहीला सुद्धा फार मोठा धक्का बसणार आहे, जे इथे होताना दिसत आहे. आणखी लोकशाहीला संबंधित जेव्हा मी विचार करतो, म्हणजे बरेचदा मला असं वाटतं की बाबासाहेब किती दूरदर्शी होते, है ना? असतात ना बाबा लोक दूरदर्शी असतात ना. महिलां लोक खूप जातात बाबांकडे, आसाराम बाबा, कोणते बाबा, भरपूर बाबा, आणि ते खूप फार दूरचं सांगतात. तसे तसे बाबा नव्हते हे. ते आपल्या विद्वत्तेच्या जोरावर सगळं समजत होते, सांगत होते. आणि म्हणून जेव्हा मी त्यांचं ते हिंदू कोड बिलच्या मुद्द्यावर जेव्हा त्यांनी राजीनामा दिला संसदेमधून, त्याच्यानंतर मला वाटतं 1951 की 52ची गोष्ट आहे ही, ते जेव्हा पुण्याच्या एका लायब्ररीमध्ये भाषण द्यायला गेले होते, तिथे लोकशाहीवर बोलले. ते लोकशाहीवर ते बोलले. आणि लोकशाहीवर बोलताना त्यांनी मुख्य 6 पॉइंट्स मांडलेत. जेव्हा आज मी त्या 6 पॉइंट्सवर विचार करतो तर मला असं दिसतं की वर्तमान सरकार त्या 6च्या 6 पॉइंट्सच्या विरुद्ध काम करत आहे. ते फार जबरदस्त लेक्चर आहे बाबासाहेबांचं. त्या सर्व 6च्या 6 पॉइंट्सच्या विरुद्ध वर्तमान सरकार काम करत आहे. मग या देशात लोकशाही कोणती? मी थोडक्यात ते 6 पॉइंट सांगतो, जास्त वेळ घेणार नाही, कारण की तो मुद्दा आपला आज नाही आहे. पहिला, ते म्हणाले की समाजामध्ये स्पष्ट असमानता दिसणारी परिस्थिती नको. पण आज आम्ही पाहतो की ज्या पद्धतीने ते अदानी अंबानीला जे काही सगळं धन देत आहेत, त्याच्यामुळे जे सामाजिक अस्थिरता निर्माण झाली, आर्थिक अस्थिरता निर्माण झाली, तर याच्यावरनं असं दिसते की समाजामध्ये असमानता स्पष्ट रूपाने दिसत आहेत. दुसरा पॉइंट ते हे म्हणतात की लोकतंत्रमध्ये विपक्षाचं अस्तित्व असणं फार जरुरी आहे. आज विपक्षच संपत आहे, विपक्ष विकून घेतला जात आहे. मुंबईमधून सगळ्या MLAला बसवून
गुजरातमध्ये नेतात, गुजरातमधून गुवाहाटी आसाममध्ये नेतात, 50-50 करोड देतात, पलटून जातात. विपक्ष संपवायचा. विपक्ष संपला तर लोकशाही संपली. आणि हे जे MLA 50-50 करोड घेऊन पलटी मारतात, हे तर ठीक आहे, हे त्यांच्या घरी जाते. पण काय त्याचा अर्थ असा नाही काढायचा काय आपण की ज्या लोकांनी त्या व्यक्तीला वोट देऊन MLA बनवलं त्यांना सुद्धा विकत घेण्यात आलं? मला तरी वाटते इनडायरेक्टली, अप्रत्यक्षरित्या तुम्ही त्या जनतेलाही विकत घेत आहात. जनतेला होश नाही आहे. एवढं असतानाही सुद्धा जर जनतेला होश नसेल तर कोणत्या लोकशाहीची भाषा बोलतो आम्ही? तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलं होतं की न्याय आणि प्रशासनामध्ये समता असली पाहिजे. न्याय आणि प्रशासनामध्ये समता असली पाहिजे. तर प्रशासनाचं मी एक उदाहरण सांगितलं की लॅटरल एंट्रीनी ब्राह्मणवादी लोक बसवत आहेत वरच्या पोस्टवर. तर काय प्रशासनामध्ये समता आहे? हे लोकशाहीची गरज आहे. हे सगळे 6 पॉईंट्स आहे. हे लोकशाहीची गरज आहे. ही चौथं पॉईंट जे बाबासाहेब सांगतात की संविधानिक नैतिकतेचं पालन व्हायला पाहिजे. संविधानिक नैतिकता म्हणजे काय? आम्ही बुद्ध धर्माची नैतिकता ऐकलोय, पण संविधानिक नैतिकता म्हणजे काय? संविधानिक नैतिकता म्हणजे ज्या भावनेनी प्रत्येक आर्टिकल तयार करण्यात आलं त्या भावनेनी ते अनुच्छेद, ते आर्टिकल देशामध्ये लागू करण्यात आलं पाहिजे. आता कोणत्या भावनेनी ते आर्टिकल तयार करण्यात आलं याचा जर तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर जे संविधान सभेचे डिबेट्सचे पुस्तकं आहेत आणि ज्याच्यावर प्रत्येक आर्टिकलवर दीर्घ चर्चा झाली ते जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला प्रत्येक आर्टिकलच्या मागची संविधान बनवणाऱ्या लोकांची भावना कळेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा अर्थ तुम्हाला कळू शकेल. तर हा जो मुद्दा आहे की कुठल्याही सरकारने संविधानची भावना ओळखून त्यानुसार वागणं याला म्हणतात संविधानिक नैतिकता. या सरकारमध्ये ती दिसत नाही आहे. आणखी एक मुद्दा बाबासाहेब सांगतात की लोकशाहीच्या नावाखाली बहुसंख्याक लोकांनी अल्पसंख्याक लोकांवर अत्याचार करू नये. आज आपण पाहतो उठसूट मुसलमानांवर, ख्रिश्चनांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत. लोकशाहीमध्ये असं चालत नाही. आणि जो शेवटचा जो मुद्दा त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये दरवेळेस तुम्हाला लोकांचं मत घ्यावं लागेल, विचारावं लागेल. कधी सरकार तुमच्यापर्यंत आलं किंवा आम्ही असं काही करू इच्छितो, तुमचं मत काय आहे? आठवतं तुम्हाला? मला आठवतं जेव्हा 2019 मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली होती, नवीन शिक्षा योजना, त्यावेळेस त्यांनी 1 वर्षाकरता लोकांमध्ये ते 400 पानाचं एक डॉक्युमेंट होतं, दस्तावेज होतं 400 पानाचं, ते लोकांच्या परीक्षणाकरता ठेवलं होतं. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की कुणाचे काही ऑब्जेक्शन, काही सुझाव, सुधार असतील तर ते आम्हाला पाठवा. ते जेव्हा सगळे सुझाव गेलेत, आमचे एक मित्र दिल्लीला गेले आणि त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन विचारलं की बाबा किती तुमच्याकडे असे पत्र आलेत की जे एज्युकेशन पॉलिसीवर लोकांनी सुधारणा सांगितल्यात तुम्हाला? तर त्यांनी 1.25 लाखच्या वर असा काहीतरी आकडा सांगितला. आणि पुन्हा त्यांनी खोरून विचारायचा प्रयत्न केला तर असं लक्षात आलं की त्याच्यापैकी एकही सुधारणा त्यांनी लक्षात घेतली नाही. मग हे नाटक नाही आहे काय? संविधान म्हणतं लोकांना विचारायला पाहिजे, आम्ही विचारलं. आता त्याचं आम्ही मान्य करू नाही करू हे विचारणार आहे तुम्ही कोण? हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि ती जे नवीन एज्युकेशन पॉलिसी, मला वाटत नाही तुमच्यापैकी जर कोणी शिक्षिका असतील लहान वर्गांना, आहेत का कोणी? नाही.
तर आजकाल नवीन मुलगा जर शाळेत पाठवला तुम्ही पहिल्या नर्सरीमध्ये, तर ते काही पुस्तकाची गरज नाही, ते हात रंगवून येतात, फक्त कलरिंगच शिकवतात, दुसरं काही शिकवत नाही. जसजसं पुढे जातील तर त्याला प्लास्टर कसं करायचं, लाकूड कसं कापायचं हे सगळं शिकवलं जाणार. ते सगळं वाचलं आहे मी त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये, म्हणून मला माहीत आहे. आणि बरेचसं जे उच्च शिक्षण आहे ते लोकल भाषेमध्ये शिकवता येणार. आता तुम्ही सांगा मेडिकल सायन्स भोजपुरी भाषेत शिकवायचं आहे तर कहाँ बताओगे जी, कहाँ दर्द हो रहा, असंच विचारेल डॉक्टर. आता मी जिथे शिकवत होतो, आता रिटायर झालो, नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे सरकारी, तिथे संस्कृत शिकवणं सुरू केलं. गरज आहे तिथे संस्कृत शिकवायची. मग हे शिक्षणाचं ब्राह्मणीकरण आहे की नाही आहे? मग आमचे काही प्राध्यापक आहेत तिथे, ते उठून उभे झाले, तुम्ही संस्कृत शिकवा चालेल, पण आमची पाली भाषा पण शिकवा. नाईलाजाने त्यांना शिकवावं लागत आहे पाली भाषा आता VNIT मध्ये. पण हे याच्यानी वाद संपणार नाही आहेत, याच्यानी प्रॉब्लेम्स आणखी निर्माण होणार आहेत. आणि कुठेतरी आजपासून 10 वर्षानंतर याचे सगळे परिणाम तुम्हाला दिसून येतील. तर एकंदरीत आपल्याला असं दिसतं की एक तर संविधानिक नैतिकतेचं पालन होत नाही आहे. जो जनतेला विचारून करायचा जो मुद्दा आहे तिथेही आम्हाला दिसतं की जनतेने जर काही प्रोटेस्ट करायचा प्रयत्न केला सरकारच्या विरुद्ध, तक्रार करायची प्रयत्न केली, तर आसू गॅस सोडायचे किंवा रबरचे बुलेट मारायचे, जे किसान आंदोलनमध्ये आत्ता नेमकंच घडलेलं आहे. संविधान तर आम्हाला प्रोटेस्ट करायचा अधिकार देतो ना, सरकारच्या विरुद्ध आवाज उठवायची संधी देते. पण त्यांनाही काय कशा प्रकारे रोखल्या जात आहेत हे तुम्हाला सगळं यूट्यूबवर त्याचे दिसतील की रस्त्यावर खिळे गाळून ठेवले, पाणी सोडलं त्यांच्यावर, अश्रुधूर सोडला, रबरचे बुलेट्स मारलेत. म्हणजे काय हे तुम्ही देशाच्या आतच लढाई उभी करत आहेत काय? हे संविधान सांगते तुम्हाला. ह्या सगळ्या बाबी या देशामध्ये घडत आहेत. या व्यतिरिक्त एक आणखी गोष्ट सिद्ध झालेली आहे. कधीकधी मोठी चोरी पकडल्या जात नाही, पण लहान चोरी पकडल्या जाते. माझं स्पष्ट मत आहे की वर्तमान सरकार हे वोटांची चोरी करून सत्तेवर आला. आणि त्याचं उघड उदाहरण जे चंदीगडच्या मेयरचं इलेक्शन झालं होतं, चंदीगडच्या मेयरचं जे इलेक्शन झालं होतं, त्यांनी यांनी जो मेयर बसवला, शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याला हाकललं बाहेर. आणि सुप्रीम कोर्टाने सरळ म्हटलं की ज्या पद्धतीने या कमलवाल्यांनी तिथे मेयर बसवला ते इट इज अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी, ही डेमोक्रेसीची हत्या आहे. म्हणजे त्या चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनवरनं हे तर स्पष्ट झालं की हे वोट चोरी करतात. आणि ते याच्याकरता स्पष्ट झालं की ते इलेक्शन बॅलेट पेपरने झालं, ते EVMने नाही झालं. ते बॅलेट पेपरने झाल्यामुळे सगळे प्रूफ होते. EVMचे प्रूफ शोधणं कठीण जाते कधी कधी. पण हे लोक म्हणतात की नाही EVM बरोबर आहे. अरे मी म्हणतो धर्तीवर बसून तुम्ही चंद्रावरचं ते यान, कोणतं यान होतं, चंद्रयान, ते तुम्ही कंट्रोल करू शकता, तर हे भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून EVM मशीन कंट्रोल नाही करू शकत काय? तर हे वोटची चोरी करून EVM बॅन व्हायला पाहिजे, हे आंदोलन चालू आहे, त्याला माझा सपोर्ट आहे. पण प्रश्न हा आहे की नाही झालं तर काय? याची कोण गॅरंटी देते की बॅन होईलच? नाही झालं तर काय, हाही प्रश्न आहे. ते मी पुढे सांगेल, नाही झालं तर काय हे सांगेल पुढे मी. तर चंदीगडच्या इलेक्शनवरनं हे स्पष्ट झालंय की हे वर्तमान सरकार चोऱ्या करूनच सत्तेवर येते. आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला हे कंट्रोल करतात, जर कंट्रोल करू शकले नाही निवडणूक आयोगाला तर हे सत्तेवर येऊ शकत नाही. 2019च्या वेळेस तुम्ही ऐकलं की नाही ऐकलं माहीत नाही, पण या देशाच्या पंतप्रधानांनी शहीदांच्या नावावर सुद्धा वोट मागितले. जे पुलवामा घडलं होतं, तर युवा लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की क्या आप
आपके जिंदगी का पहला वोट उन शहीदों के लिए जाना चाहिए या नहीं, हे त्याची टेक्निक बोलायची पद्धत. हे कुठल्याही शहीदाच्या नावावर वोट मागणं हे इलेक्शन कमिशनच्या रूलच्या विरोधात आहे. पण इलेक्शन कमिशननी काय ॲक्शन घेतली? कुठे गेली लोकशाही? कुठे गेलं संविधान? आणि मग जर याच्या विरुद्ध जास्तच कुणी आवाज उठवला तर त्याच्या मागे कसं इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी लावायची, CBI, CD, इन्कम टॅक्स, हे तर तुम्ही सगळं पाहतच आहात. आणि पूर्णपणे आज जे आम्हाला या देशामध्ये दिसतं आहे ते हे की हे जे सरकार निवडून येत आहे 2014 पासून, हे केवळ आणि केवळ धार्मिक भावना उचकवून, धार्मिक भावनेच्या आहारी जाऊनच लोकांना, धार्मिक भावनेच्या आहारी जाऊनच ते इलेक्शन जिंकत आहेत. ते विकासाच्या नावावर कधी जिंकू शकत नाही. तर माझ्याकडे चिठ्ठी आली आहे, मला थोडं शॉर्ट करावं लागेल, तर मी पुढचं थोडं कट करतो. पण एक मुद्दा सांगतो की बाबासाहेब ज्यावेळेस संविधान सभेमधून बाहेर निघत होते 25 नोव्हेंबर 1949ला, तर ते हसत हसत बाहेर निघत होते. तर आचार्य कृपलानी जे होते काँग्रेसचे, ते म्हणाले, बाबा साहब आप इतने क्यों हंस रहे हो? बाबा साहब म्हणाले, मैं इसलिए खुश हूं कि संविधान पास होने के बाद मुझे पक्का मालूम है कि इस देश का राजकर्ता रानी के पेट से पैदा नहीं होगा, वो मतपेटी से पैदा होगा. तो आचार्य कृपलानी म्हणाला कि भाई आपके लोग तो गरीब है, लाचार है, हम उसको खरीद लेंगे और हम ही सत्ता में आएंगे. बाबा साहब म्हणाले, ठीक है ये तो करोगे, पर जिस दिन मेरे लोग अपने वोट का मतलब समझ जाएंगे, महत्व समझ जाएंगे, उस दिन तुम भिकारी बनोगे. ही शक्ती तुमच्या वोटमध्ये आहे. ती शक्ती वापरून बनवा भिकारी त्या सगळ्या लोकांना. शेवटी तुम्ही काय करायला पाहिजे सध्या परिस्थितीमध्ये एवढं सांगून मी थांबेल. कारण की मागच्या जे इलेक्शन झाले 2019 मध्ये, त्याच्या आकड्यानुसार जे मला इथे दिसत आहे की जे धानोरकर जिंकून आले होते या इलाक्यातून, जे आता नाही आहेत असं मला सांगण्यात आलं. आणि दुसऱ्या नंबरवर जे अहिर हंसराज गंगाराम होते, तर हे यांना धानोरकरला 5,59,507 आणि अहिरला मिळालं होते 5,14,744. या दोघांमध्ये फरक फक्त 44,763चा होता. वर्तमान सरकार हे सगळे कॅल्क्युलेशन करते म्हणून हे कॅल्क्युलेशन तुमच्या पुढे मांडत आहे. वर्तमान सरकार ही काही मोठी मार्जिन नाही आहे. ही मार्जिन भरून काढण्याकरता भरपूर प्रयत्न करेल. आम्हाला या मानसिकतेचं सरकार नको. आम्हाला लोकतांत्रिक विचारधारेचं सरकार पाहिजे. म्हणून तुमचं एकच कर्तव्य आहे. 2019ला चंद्रपूरमध्ये 64% मतदान झालं होतं. जर त्याला लोकांमध्ये जागृती करून 80% जर तुम्ही नेऊ शकले हे मतदान, आणि ते तुमच्या हातात आहे. कारण की मी बरेचदा पाहिलं की जे मतदान होत नाही ना, त्याच्यामध्ये आमचेच लोक असतात भरपूर. अरे क्या करना हो, तो EVM से वही जीतने वाले. अरे आज छुट्टी है, TV देखेंगे. अरे आज छुट्टी है, पिकनिक जाएंगे. असे लोकांना बोलताना ऐकलं मी. तर हे जे मागच्या वेळेस 64% मतदान झालं, ते 80% जर तुम्ही न्याल, कारण की मागच्या वेळेस एकच सीट आली होती पूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसची, त्याला आणखी मोठ्या मार्जिनने जिंकवणार ना. असं मी जेव्हा लोकांमध्ये बोलतो तर म्हणतात आमच्या वंचितचं काय, आमच्या BSPचं काय, बाबासाहेबाची पार्टी आहे. अरे तुमच्या BSPनं वंचितचं मागच्या 19च्या इलेक्शनमध्ये दोघांचे वोट मिळून 7,804 होते. हे इलेक्शन कमिशनचे आकडे आहेत, मी माझ्या हातचं काही सांगत नाही आहे. 7,804 होते. मग आंबेडकरी जनता 7,804च आहेत का या चंद्रपूरमध्ये? तर तुम्ही तर दुसऱ्याला वोट दिला ना. आता हे मान्य आहे की लाकडापेक्षा वीट मऊ, काय दगडापेक्षा वीट मऊ, पण मुद्दा असा आहे की आज ज्या स्पीडनी सगळं काही होत आहे,
लोकशाहीचं हनन होत आहे, संविधानाचं हनन होत आहे, त्याला मोडून काढणं फार गरजेचं आहे. वंचितचं आणि BSPचं काय, हे भावनिक होऊन चालणार नाही. कारण की हे भावनिक किती आहे हे आकडे सांगतात. 19मध्ये 7,804च वोट तुम्ही चंद्रपूरवाल्यांनी दिले वंचित आणि BSPला मिळून. आता आणखी किती द्याल मला माहीत नाही, पण आजची परिस्थिती जे एक चॅलेंजिंग सिच्युएशन आमच्या पुढे आहे तो हा आहे की कुठल्याही परिस्थितीत वर्तमान सरकारचं प्रतिनिधी इथून निवडून यायला नाही पाहिजे. मी बरेच लोकांशी भारतभर बोलत आहे की या दिशेने काहीतरी करा, जेणेकरून त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आपल्याला कुठेतरी दिसून येईल. शेवटी एकच मुद्दा सांगतो मी, कारण की EVM बद्दल प्रत्येकांना तो थोडा डाऊट आहे. तो असा की EVM हटाव. प्रश्न माझा हा आहे की ठीक आहे, हटाव फार छान गोष्ट आहे, नाही हटला तर काय? नाही हटला तर काय करणार तुम्ही? तर याचं एक उदाहरण आपण कर्नाटकामध्ये आता जे इलेक्शन झाले होते आणि त्याच्यामध्ये BJP हारली आणि काँग्रेस जिंकला, तेव्हाही तर EVM होता. मग काँग्रेस का जिंकला? त्याच्यामध्ये एकच काम केलं त्यांनी. तिथल्या काही निवडक लोकांनी गाव फिरू फिरू लोकांना एवढंच सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेर निघा आणि मतदान करा. त्यांनी कुणाला सांगितलं नाही की तुम्ही याला हरवा आणि याला जिंका, नाही, कुणालाच नाही सांगितलं. हेडारू म्हणून त्यांची एक संघटना होती, कर्नाटक भाषेत हेडारू म्हणतात त्याला, मला याचं मराठीत काय आहे त्याला मला माहिती नाही. त्यांनी गाव फिरू फिरू लोकांना हेच पटवून दिलं की तुम्ही घराच्या बाहेर निघला, वोट टाका. आणि परिस्थिती आपल्या समोर आहे, तिथे काँग्रेस राज्य करत आहे. आणि म्हणून या अनुषंगाने मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, EVM बॅन झालं नाही झालं तरी प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून आपलं वोट बजवायला पाहिजे. आणि जे तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांनाही काढून आणा, तरच या देशात जे लोकशाही आणि संविधान वाचवण्याचं काम आहे ते होऊ शकेल आणि आम्ही खऱ्या अर्थाने आमचं योगदान देऊ शकू. मला बोलायला भरपूर वेळ दिला आणि शेवटी आणखी 5 मिनिटं दिले. इथे लिहून आहे आणखी 5 मिनिटं दिले, ठीक आहे. तर त्याबद्दल आयोजकाचे फार फार अभिनंदन. इथेच मी थांबतो. हा विषय फार मोठा आहे आणि मला भरपूर काही याच्यावर बोलायचं होतं, पण जास्त मोठा डोस देण्यात अर्थ नाही. पहिले छोटा डोजच ठीक आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आत्ताच आपण प्रमुख वक्त्यांचे भाषण ऐकलेले आहे, त्यातून पुष्कळ सारखं आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आपला प्रमुख विषय होताच की लोकशाही आहे किंवा नाही, किंवा असेल तर काही प्रश्नच नाही, नसेल तर त्यावर उपाययोजना काय आहे. तर आपल्या मंचावरील उपस्थित मस्के सरांनी आणि इतर वक्त्यांनीसुद्धा त्याच्यावर उपाय काय आहे हे सविस्तरपणे सांगितलेले आहे. आत्ताची परिस्थिती बघता तुम्हाला मनापासून काय वाटतं? खरंच या देशात चा कारभार जो आहे हा संविधानानुसार चालतो किंवा नाही, हे तुम्हाला आत्मचिंतन करायचं आहे. त्याच्यानंतर उपाययोजना करायच्या आहे, काय नाही काय. तर तुम्ही नेहमी न्यूजपेपर वाचत असाल का इतरही आजच्यासारखे प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन जे भाषण तुम्ही ऐकत असाल आणि त्यातून काहीतरी बोध घेत असाल, तर मला 1-2च वाक्य सांगायचे आहे की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान देशाला अर्पण केलं त्यावेळी हे सुद्धा सांगितलं होतं आणि त्याच्यापूर्वीसुद्धा सांगितलं, या देशाला प्रामुख्याने 2 गोष्टींचा धोका आहे. तो कोणता? एक ब्राह्मणवाद, सगळे लोक याच्याशी परिचित आहेत, आणि दुसरी भांडवलशाही. आजच्या परिस्थितीत तुम्हाला असं लक्षात येईल की दोन्ही ह्या ज्या गोष्टी आहेत या खूप ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. ते कसं काय? आत्ताच मस्के सरांनी पुष्कळसे सांगितले, राईट टू एज्युकेशन वगैरे आहे, तर त्यांची कशी विल्हेवाट लागून राहिलेली आहे. राईट टू स्पीच आहे, त्याची काय परिस्थिती होत आहे. राईट टू इक्वेलिटी आहे, त्याच्यावर कसा मारा होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि माझ्या तरी मते, माझं असं वैयक्तिक मत आहे
की डेमोक्रॅसी हे नियरली अबाउट संपलेली आहे. त्याचे उदाहरण देतोय मी. विचार करा घरी आणि नंतर निर्णय घ्या. जी मीडिया आहे आता अस्तित्वात, ज्या काही तुम्ही चॅनल बघता, जे प्रमुख चॅनल आहे, इवन इफ आपली जो दूरदर्शन होतं ते सुद्धा बघा, त्याच्यावरती कोणतीही चांगली गोष्ट एखाद्या व्यक्तीने सांगितलेली ती जेव्हा सरकारच्या विचारधारेला अनुसरून नाही आहे, ती कधी तुम्ही ऐकली आहे काय? म्हणजे तुमचा जो स्तंभ म्हणतो आपण एक पत्रकारांचा म्हणा, तो एकदम बंद झालेला आहे. याला कारण काय आहे? याला कारण एकच आहे, जे पत्र किंवा पेपर चालवणारे लोक आहेत किंवा संपादक आहे किंवा त्यांचे मालक आहेत, त्यांना प्रस्थापित सरकारने विकत घेतलेलं आहे. विकत इन द सेन्स काय म्हणणार तुम्ही? तुम्हाला माहीत आहे NDTV वगैरे अगोदर द्यायचे तर कुणी घेतलेलं आहे, तरी काही जास्त सांगायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे याचा अर्थ एखादी संपादकाने एक चांगली गोष्ट लिहिली, सरकारच्या विरुद्ध लिहिलं, तर त्या संपादकाची हकालपट्टी होते. म्हणजे तुमचे विचार जे काही सत्य मांडतात ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य गमावलं असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट मी म्हणेन दडपशाही सुरू आहे किंवा हुकुमशाही सुरू आहे. म्हणजे एक डेमोक्रॅसी, एक डिक्टेटरशिप. आता याच्यातला फरक तर तुम्हाला माहीत आहे. डेमोक्रॅसी म्हणजे जितके काही संविधानाचे आर्टिकल आहे त्याच्यात जे काही आपल्याला मूल्य दिलेले आहे ते समजा सरकारने इम्प्लिमेंट केलेत, म्हणजे राईट टू एज्युकेशन वगैरे वगैरे, हे सगळे जे आहे इक्वॅलिटी हे केलं, तर ही डेमोक्रॅसी आहे. पण आजच्या कंडिशनमध्ये काय आहे? राईट टू एज्युकेशनचा बोड्या बिस्तर वाजलेला आहे. एज्युकेशन मीन्स आत्ता सरांनी सांगितले, आपल्या शहरातल्या आपल्या खेड्यातल्या 65,000 शाळा ज्या आपण झेडपी, जिथे आम्ही शिक्षण घेतलेलं आहे, त्या झेडपी पूर्णच्या पूर्ण प्रायव्हेटला देणार आहेत. याचा अर्थ असा होतो की त्या झेडपीमध्ये जे काही आपले रिझर्वेशनचे जे काही पर्सेंटेज ठरलेले होते, रिप्रेझेंटेशन मिळत होते, SC ST OBC जे काही मायनॉरिटीला, ते पूर्णपणे संपलेले आहेत. तिथं काय लागणार आहे? आता मलाही कल्पना, जे टीचर आहे त्यांना जवळपास 40,000 ते 50,000 तुम्हाला शेवटी त्याला पेन्शन मिळतं आहे. पण आत्ताच्या शिक्षकाला 5,000 ते 10,000 पर्यंत तुम्हाला 2 ते 3, 5 वर्ष राबवून घेतात, त्याच्यानंतरही परमनंट करीत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमच्या मताप्रमाणे तुम्ही ज्यांना मत दिलं, ज्या कार्यकर्त्यांनी किंवा ज्या लीडरनी आपले विचार मांडायला पाहिजे होते संसदेमध्ये म्हणा किंवा विधानसभेमध्ये म्हणा, ते पंगू झालेले आहेत. त्यांना या आपल्या भावनांचं काही घेणं देणं नाही आहेत. आत्ता सरांनी सांगितले खोके विके जे काही म्हणजे विकल्या गेलेले आहेत. स्वतःचा स्वाभिमान त्यांनी गमावलेला आहे. मग म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य आहे अजूनही, कारण मतपेटीमधून सरकार तयार होतं. फक्त मतपेटीतूनच तुम्ही मतं दिले, कोणतेही सरकार येईल, पण तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी सरकारला मत देता, पण तुमच्या विचारांचा, तुमच्या भविष्याचा तो विचार करतोय काय, हे तपासून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्यावर अत्याचार होतं माहीत आहे. तुम्ही FIR करायला गेले, तुमचे FIR घेत नाही. ही परिस्थिती आहे. तिथचे जे अधिकारी लोक आहे, जे संविधानाची शपथ घेतात, IPS असो किंवा MPSC थ्रू झालेले PI असो, जे शपथ घेतात की मी संविधानानुसार काम करेल, मग जेव्हा आपण त्यांना प्रूफ देतो ते FIR करत नाही. ते कुणाची वाट बघत राहतात? एखाद्या पक्षप्रमुखाची, एखाद्या मिनिस्टरच्या PAची वगैरे वगैरे. त्यांना हे शिकवलेलं आहे का? म्हणजे तुमची तिथे FIR घेत नाही, याचा अर्थ संविधानानुसार कारभार सुरू नाही आहे. तुम्ही आजकाल फार ईडीची सरकार म्हणता. ही तर ईडीची सरकार आहे वगैरे वगैरे. ईडी काय करत आहे?
ईडीला इतके पॉवर्स दिले आहे, सुप्रीम कोर्टाने सुद्धा आता दिलेलं आहे की समन्स बजावलं तर त्यांनी ते अटेंड करायला पाहिजे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण ईडीसुद्धा सरकारच्या प्रस्थापित सरकारच्या दडपशाही खाली येऊन किंवा त्यांच्या प्रभावाखाली असून फक्त एक ठपका ठेवतो की इथे त्यांचा हात असायला पाहिजे भ्रष्टाचारमध्ये आणि सरळ त्यांना तुरुंगात डांबल्या जाते. म्हणजे पूर्वी ऐकून घ्यायचे खरंच ते सत्य आहे काय भ्रष्टाचार. आपल्या महाराष्ट्राचे जे काही आहेत, संजय राऊत असो शिवसेनाचे किंवा राष्ट्रवादीचे मला वाटते देशमुख सर असो, या लोकांना 6-6 महिने 1-1 वर्ष डांबून ठेवलं आणि शेवटी काय निघालं. ईडीचा आकडा आहे ज्याला म्हणतो फक्त ज्याच्यावर केस होतो आणि तो परिपूर्ण होतो किंवा त्याला अटक होतं किंवा त्याला शिक्षा होते, फक्त 0.5% आहे. म्हणजे आता 0.5% म्हणजे कसं, 200 लोकांवर ते चार्ज करतात, त्यापैकी फक्त एकावरतीच ते पूर्ण प्रूफ देऊन त्याला सजा होते. म्हणजे 199 लोकांना ते असे तुरुंगात डांबून ठेवतात. हे खरंच संविधानानुसार चालतंय काय? हे असंवैधानिक गोष्टी आहेत. भ्रष्टाचारचा तुम्हाला कल्पनाच आहे, किती भ्रष्टाचार करो, सत्ताधारी पक्षात चालले जा, भ्रष्टाचार शून्य होतं. त्यांच्या मागे लागलेले सगळे काही गुन्हे आहेत ते सगळे धुवून निघतात, त्याच्याविषयी काही जास्त बोलत नाही. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला आहे, भ्रष्टाचार करणारे लोक सरकारमध्ये आहे, त्यांच्यापासून आपण अपेक्षा ठेवू शकतो काय आपण, हाही तुम्ही विचार करायला पाहिजे. आता आपण मतदान करतो, सरांनी सांगितलं 2-3 कारणं की आपल्याला जागरूक असायला पाहिजे, आपल्याला मतदान असं करायला पाहिजे की व्यक्ती एक राहील, पार्टी कोणतीही असो, पण त्याला समजा आपण मत दिलं तर त्यांनी आपला आवाज उठवायला पाहिजे वगैरे वगैरे. पण मतदान म्हणजे लोकशाही आहे काय? मी एका न्यूजमध्ये ऐकलं होतं की नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा लोकशाही आहे. नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा मतदान होतं. त्याच्यात 2 बॅलेट म्हणजे बॉक्स राहतात, एक सरकारचं राहतं, एक विरोधी पार्टीचं असतं. त्याच्यात तुम्हाला मत टाकावं लागतं. पण तिच्या ज्या सरकारचं आहे एवढं प्रेशर आहे, एवढं दडपशाही आहे की विरोधी मत त्यांनी टाकलं, समजा ते नोकरीवर असतील, त्यांची नोकरी जाते किंवा त्यांना इतकं हरॅशमेंट करतात की ज्यांचं जीवनच उद्ध्वस्त करतात. म्हणजे जे रुलिंग पार्टी आहे तेच निवडून येते. दुसरी केस घ्या तुम्ही रशियाची, जिथं पुतीन आहेत, त्यांचे जितके पण विरोधक आहेत, आत्ता परवा त्यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे, ते जेलात ते नारनवरे कसं नाव आहे त्यांचं, रशियाचे जे विरोधी, त्यांचा मृत्यू कसा झाला कळलंच नाही. म्हणजे तात्पर्य सांगायचं म्हणजे की या देशात माझ्या मते सुद्धा सध्या तरी लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे. पण त्याच्यातूनही आपण मार्ग काढू शकतोय. सांगितलं सरांनी, आपल्या उद्घाटक सरांनी सांगितलं की EVM आहे, EVMला बॅन करा, बॅलेट पेपरनी वोटिंग करा. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, किती सक्सेस होते काय ते सुप्रीम कोर्टवर अवलंबून आहे. परंतु माझ्या मते असं म्हणायचं आहे की जी सत्तारूढ पार्टी आहे त्यांना EVM असूनसुद्धा या 10 वर्षात किती % वोट मिळालेत. ॲनालिसिस केलेलं आहे, कोणी 32 म्हटलं आणि आता जे काही विधानसभा वगैरे मिळून 37% वगैरे म्हटलं. 1% EVMचंही आपण पकडलं आहे तर जास्तीत जास्त तुमचं 40 to 43% होईल. म्हणजे अजूनही सुद्धा EVM राहिलंसुद्धा आणि तुम्ही एकजूट झालात तरी 55 या 58% मतं तुम्ही विरुद्ध पार्टीला देऊ शकता. म्हणजे अजूनही तुम्हाला हार मानण्याची आवश्यकता नाही आहे. हा त्यातला मोठा एक घटक आहे की अजूनही आपल्या हातात असे पॉवर आहेत की एकाच एक तुम्ही लढत दिलं, इमोशनली ब्लॅकमेल व्हायला नाही पाहिजे. सरांनी आत्ताच सांगितलं, वोटची सुद्धा त्यांनी गिनती पण सांगितले किती % आहेत काय वगैरे, माझा आहे वगैरे वगैरे, माझा नातलग आहे माझं वगैरे वगैरे, ते सोडून द्या आणि तुम्ही
इमाने इतबारे अशा कॅन्डिडेटला मतदान करा की जे निवडून येऊ शकेल, आपला आवाज उठवू शकेल. आणि सगळ्यांना परिचित आहे. आपण म्हणतो की OBC, NT, DT वगैरे हे वाचत नाही संघटना वगैरे. तुम्हाला आत्ताच माहीत असेल जे हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होते, ते पण आपल्या विधानसभामध्ये ओरडलेत की आजही सुद्धा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आम्हाला स्वातंत्र्याचा स्वाद चाखायला मिळत नाही, आम्हाला आमचे स्वतंत्र हक्क मिळत नाही. बाबासाहेबांनी जी क्रांती केली धर्म बदलवण्याची 1956मध्ये, त्याविषयी सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल. मग त्यांना कुणी तुरुंगात डांबलं? सत्ताधाऱ्यांनी. अजून काही त्यांना आता जवळपास एक महिना या 20 दिवस होत आहेत, अजून त्यांना काही प्रूफ मिळालं नाही, पण त्यांना यातना देत आहेत. म्हणजे त्यांची मानसिक परिस्थिती, त्यांचा कॉन्फिडन्स लूज करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. दररोज पेपरमध्ये वाचतोय आपण. हा पूर्वी सगळ्यांनी काय म्हणतो आपण मराठी भाषेत किंवा गावठी भाषेत किंवा खेड्या मलिंदा ज्याने काढला काँग्रेसमध्ये 30 50 वर्ष म्हणजे तो त्यांनी आत्मसात केला किंवा मिळवलं, असे लोक ते सोडून चाललेलं आहे पडवाटा. काय तर आपल्याला जेलात जायचं नाही आहे. सरळ एक तर जेलात जा किंवा तुम्ही मंत्रिमंडळात या आणि सुखाचे फळं चाखा. मग कुठं राहिला स्वाभिमान? तर जो माणूस किंवा जो मंत्री स्वाभिमान गमावतो, तर स्वाभिमान गमावून जो स्वातंत्र्य उपभोगतो म्हणा त्याला किंवा फळं खातो, तो सरळ रीतीने जीवन जगत नाही असं माझं मत आहे. आपल्या पार्टीमध्ये काय सुरू आहे ते सांगायची काही आवश्यकता नाही. तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये असता. मोठ्या स्टेजवरून मोठे भाषण, मोठे ज्ञान, असं करायला पाहिजे, बाबासाहेबांनी तसं सांगितलं वगैरे, एक तरी आत्मसात करतं का? आपण इतका प्रसार करतो एकामेकाचे ध्येय धोरणं काही असो, पण एक अशी वेळ यायला पाहिजे की तिथं एकजुटीने मतदान करायला पाहिजे. एकजुटीने येऊन आपण त्या कोणत्याही गोष्टीत समाजाच्या प्रगतीसाठी त्याला सोबत करायला पाहिजे, त्याला पाठबळ द्यायला पाहिजे. असं होतं काय? प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक विभागात, प्रत्येक आपल्या प्रांतात, प्रत्येक मतदारसंघात हेच प्रॉब्लेम आहेत. म्हणून आत्मचिंतन करणं हे आपलं आता कर्तव्य आहे. आपण खूप काही ऐकत आलो लहानपणापासून, परंतु आता ही वेळ संविधानाला वाचवायचं असेल तर हे आत्मचिंतन करून आपल्या मताचा पुरेपूर चांगला उपयोग करायला पाहिजे. आता शत्रुचं सांगितलं आपल्या बाबासाहेबांनी, एक ब्राह्मणवाद आणि एक भांडवलवाद दोन्ही जोराने सुरू आहेत. आपण 1992 पासून जे खाजगीकरण आलेलं होतं त्याला आपण विरोध केला. तेव्हा होतं काँग्रेस होती गव्हर्नमेंट. परंतु आता काय आहे? खाजगीकरणचा आपण हा शब्दच विसरलेलो आहोत. काय म्हणतो आता? अडाणीकरण सुरू आहे. विरोधी पार्टीमध्ये ओरडत असतात त्याच्याविषयी. आपल्या लेबरचे काय प्रश्न आहे सांगितलं सरांनी. बाबासाहेबांनी 8 तास ड्युटी, 8 तास ज्या काही सुख सवलती सगळे दिलेले होते. ह्या सरकारने त्या 44 कायद्यांचं रूपांतर फक्त 4 कायद्यात केलेलं आहे. तुमचे जितके पॉवर्स होते संघटनाला ते पूर्ण काढून घेतलेलं आहे. तुम्हाला एक नौकर म्हणून किंवा गुलाम म्हणून किंवा त्याला अशा प्रकारचे त्यांना ट्रीटमेंट दिलेलं आहे. 5 ते 15 हजारपर्यंत त्यांना फक्त राहणार आहे, कोणी परमनंट होणार नाही. मालकाचं ऐकलं नाही. 300च्या कमी कामगार राहिले. अगोदर 100च कामगाराची संघटना म्हणजे फॅक्टरी होती, आता 300 केलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. त्याच्या खालचे जितके पण फॅक्टरीज आहेत त्यांना तो कधी बंद करू शकतो, कधी कामगारांना काढू शकतो. त्याच्यामुळे लोकशाही, आपले अधिकार आपण गमावून बसत आहे. त्याला आपण कारणीभूत आहोत. आपण त्याची फळे चाखलेले आहोत. आपले मुलं ते चाकत आहे. पण येणारी जनरेशनचं काय होईल हे आपण विचार करायला पाहिजे. नेहमी म्हणतो आपण 85% दलित, OBC, SC, ST वगैरे असतात.
15% सवर्ण आहेत. आता जे राजकीय पार्टी आहे 195 जागा त्यांनी डिक्लेअर केल्या आहेत, त्याच्यात किती पर्सेंट आहे ओबीसी ST SC वगैरे? जवळपास 70% जागा सवर्ण लोकांना दिलेल्या आहे. SC STला फक्त ते रिझर्व्ह कॅटेगरीचे जे आहेत तेच त्यांना दिलेलं आहे, ओपनमध्ये एकही दिलेलं नाही. आणि समजा बाबासाहेबांनी रिप्रेझेंटेशन नसतं दिलं, एकही इथं SC ST माणूस आपल्या सभागृहात, विधानसभा असो की लोकसभा दिसले नसते. परंतु आता जाऊन सुद्धा ते काय करत आहेत? 117च्या वर आहे ते ST खासदार लोक, त्यांनी एक आवाज उठवला तर सरकार घाबरू शकतं, परंतु असं होत नाही आहे. तर याचाही आपण विचार करायला पाहिजे. मित्रांनो, भरपूर वेळ झालेला आहे. आताच लँग्वेजमध्ये सरांनी सांगितलं भोजपुरी शिकवत आहे, संस्कृत शिकवत आहे. मी का सरांचं एक आंध्रामध्ये सर आहेत, चांगले आहेत, रायटर आहेत, डीन आहेत वगैरे, त्यांनी एकच सांगितलं, त्यांचं मला पटलं म्हणून तुम्हाला सांगत आहो मी. तुम्ही आता तुमच्या नॉलेजसाठी वगैरे वगैरे पाली भाषा शिका, संस्कृत शिका, मराठी शिका, हिंदी शिका, पण तुमची इंग्लिशवर कमांड ठेवा. इंग्लिश अशी भाषा आहे, ती इंटरनॅशनल भाषा आहे आणि तुम्ही कुठेही जाल तर तुम्हाला त्याचा वाव आहे. तर सरतेशेवटी एकदा पुन्हा तुमचा धन्यवाद करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि सर्व इथे योगदान दिल्याबद्दल थँक्स करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.